असे मस्त आपले गरमागरम मेदूवडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून असे सॉफ्ट झालेले आहेत. त्याबरोबर नारळाची चटणी खूपच छान लागते. असे अजिबात तेलकट झाले नाहीत, असं मस्त झालेले आपले मेदूवडे. खायला तर खूप छान लागतात. तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा 4च्या वेळेस भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे मेदूवडे बनवू शकता. खूप छान लागतात. नक्की करून बघा. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन रेसिपी म्हणजेच मेदूवडा. त्यासाठी मी इथं 300 ग्रॅम डाळ भिजत घातलेली होती, उडदाची डाळ. साध्या पाण्यात मी अर्धा तास डाळ भिजत घातलेली आहे. तर व्यवस्थित आपली डाळ भिजलेली आहे. आपल्याला साध्या पाण्यातच डाळ भिजू घालायची आहे आणि ते पण अर्धा तासच भिजत ठेवायचे आहे. जास्त वेळ आपल्याला भिजवायची नाही डाळ. अशी व्यवस्थित डाळ भिजलेली आहे. तुम्ही बघू शकता असं नखाना अशी तुटली जाते डाळ. आता एका चाळणीमध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे. एका चाळणीमध्ये आपण डाळ काढून घेतलेली आहे. तर एक मिक्सरचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडी थोडी करून डाळ काढून घ्यायची आहे मिक्सरमधून. आता यामध्ये आपल्याला लागलं तर थोडं पाणी घालायचं आहे, नाहीतर न पाणी घालताच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे डाळ. लागलं तर आपल्याला ह्या डाळीतलंच पाणी 1 ते 2 चमचा घालायचं आहे. अशा प्रकारे मी मिक्सरमधून डाळ काढून घेतलेली आहे. अगदी मी 2 चमचे पाणी घातलेलं आहे. एकदम अशी बारीक करून घेतलेली आहे डाळ. आपल्याला जास्त पाणी नाही वापरायचं. एकदम कमीत कमी पाण्याचा वापर करून हे डाळ आपल्याला मिक्सरमधून काढायची आहे. अशी व्यवस्थित झालेली आहे. तर आता एका बाउलमध्ये आपण हे डाळ काढून घेऊया आणि राहिलेली सुद्धा आपल्याला अशा प्रकारे डाळ काढून घ्यायची आहे. राहिलेली डाळ सुद्धा आपण व्यवस्थित काढलेले आहे, बारीक केलेले आहे. जास्त यामध्ये सुद्धा मी पाण्याचा वापर केलेला नाही. अगदी 2च चमचे पाणी यामध्ये सुद्धा घातलेलं होतं. तर त्याच बाउलमध्ये आपण राहिलेली मिक्सरमधून काढलेली डाळ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता असं आपलं घट्ट बॅटर झालेलं आहे. यामध्ये आपण कमीत कमी पाण्याचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे. तर यामध्ये घालायचं आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं मी बारीक कापून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. 2 हिरवी मिरची घालायचे आहेत आपल्याला बारीक कापून घेतलेल्या. अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर कांदा, मिरची, जिरे घाला किंवा नुसतं मीठ घातलं तरी चालेल. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पीठ 2 ते 3 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं पीठ थोडं हलकं होतं आणि त्यामध्ये हवा भरली जाते. असं व्यवस्थित एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ थोडं असं हातानं 3 ते 4 मिनिट असं फेटून घ्यायचं आहे पीठ. असं व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित फेटायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी पीठ फेटून घेतलेलं आहे. 4 ते 5 मिनिट हे पीठ फेटून घेतलेलं आहे. थोडंसं आपलं पीठ हलकं झालेलं आहे आणि यामध्ये हवासुद्धा भरली गेलेली आहे. थोडासा आपल्या पिठाचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे. असं मस्त पीठ फेटून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला वडे बनवायला घ्यायचे आहेत. आपलं गरम झालेलं आहे. तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी हातावरच बनवून घेतलेला आहे वडा. आपल्याला सोडायचा आहे यामध्ये. हाताला थोडंसं आपल्याला पाणी लावून अशा प्रकारेच वडे सोडून घ्यायचे आहेत. दुसरा सुद्धा वडा सोडायचा आपल्याला यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला वडे सोडायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला हायेस्ट ठेवायची आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. आता याला आपण हलवून घेऊया.
आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. आता मध्यम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत असे. आता गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत. असे मस्त तळलेले आहेत आपले वडे. कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. असे मस्त झालेले आहेत आपले वडे. तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाहीत. तुम्ही जवळून सुद्धा बघू शकता एकदम असे ड्राय झालेले आहेत. तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारेच आपल्याला बाकीसुद्धा तळून घ्यायचे आहेत. दुसरीसुद्धा बॅच आपली तळलेली आहे. तुम्ही बघू शकता असा कलर मस्त आलेला आहे. तर आता आपण हे सुद्धा काढून घेऊया. असे मस्त झालेले आहेत आपले मेदू वडे. तर हे सुद्धा आपण काढून घेऊया. तर बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले सर्व वडे तळून झालेले आहेत. तर आता आपल्याला चटणी बनवायची आहे याबरोबर खायला. चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे ओलं नारळ, 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, अर्धा लिंबाचा रस. तुम्ही या ठिकाणी दही किंवा चिंचसुद्धा वापरू शकता. 3 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ आणि मोठ्या चमच्यानं 3 चमचे डाळ्या घेतलेल्या आहेत मी फुटाण्याच्या. आता आपल्याला एका मिक्सरमध्ये घालून याची चटणी बनवून घ्यायची आहे. तुम्ही मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला नारळ, लसूण, मिरची, मीठ आणि आलं घालायचं आहे यामध्ये. त्यानंतर फुटाण्याच्या डाळ्या घालायच्यात आपल्याला. लिंबाचा रस घालायचा आहे यामध्ये आपल्याला. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायची आहे चटणी. अशा प्रकारे मी चटणी बनवून घेतलेली आहे. मी आणखीन अर्धा ग्लास पाणी घातलेलं होतं चटणीमध्ये. तर अशी मस्त आपली चटणी झालेली आहे. तर याला एक आता आपण तडका बनवून घेऊया. मी इथे एका बाउलमध्ये हे चटणी काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला याला तडका बनवायचा आहे किंवा तुम्ही बिगर तडक्याचं सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतंय. मी इथं तडका पॅन घेतलेला आहे. 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर यामध्ये घालायची आपल्याला मोहरी. मोहरी आपली व्यवस्थित तडतडलेली आहे. त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायच्यात आपल्याला यामध्ये. व्यवस्थित आपला तडका तयार झालेला आहे. तर आता आपल्याला हा तडका चटणीमध्ये घालून घ्यायचा आहे. हा तडका आपल्याला ह्या चटणीमध्ये घालायचा आहे. व्यवस्थित आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे. अशी मस्त झालेली आहे आपली नारळाची चटणी. तुम्ही हवं तर सांबारसुद्धा बनवू शकता. सांबार बरोबर सुद्धा मेदू वडा खूप छान लागतो. अशी मस्त झालेली आपली चटणी तयार. तुम्ही बघू शकता गरमागरम आपले मेदू वडे आणि नारळाची चटणी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. तुम्हाला माझा आजचा हे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.